शहीद विलास शिंदे अनंतात विलीन झालेले आहेत। त्यांच्या मूळ गावी शिरगाव इथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी विलास शिंदे यांच्या पत्नीने देखील त्यांना मानवंदना दिली। सकाळी विलास शिंदे यांचं पार्थिव त्यांच्या गावात पोहोचलं तेव्हा गावकरी शोकाकुल होते। बाईकस्वारांनी भ्याड हल्ला केल्यानंतर शिंदेंनी एक आठवडा मृत्यूशी झुंज दिली, मात्र बुधवारी त्यांचे उपचार सुरू असतानाच त्यांचं निधन झालं। एका दृश्यात आपण बघतोय की विलास शिंदे यांच्या पत्नीने मानवंदना दिली आहे, तर दुसऱ्या दृश्यांमध्ये गावकऱ्यांनी विलास शिंदे यांना अखेरचा सलाम दिल्याची आपण दृश्य बघतोय। तर आपण तीन दृश्य बघतोय। पहिल्या दृश्यांमध्ये शोकाकुल वातावरण बघायला मिळतंय। ज्या वेळेला त्यांचं पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आणण्यात आलं त्यावेळची ही दृश्य आहेत। दुसऱ्या दृश्यांमध्ये मोठी गर्दी जमल्याचं आपल्याला बघायला मिळतंय, तर तिसऱ्या दृश्यामध्ये त्यांच्या मुलानं त्यांना अंत्यविधी दिला। त्यांचे अंत्यसंस्कार होत असतानाची ही व्हिज्युअल्स आहेत। मुखाग्नी ज्यावेळी दिला त्यावेळची ही दृश्य आपण बघतोय। विलास शिंदे यांचं पार्थिव जेव्हा मूळगाव शिरगाव इथे पोहोचलं त्यावेळी गावकरी शोकाकुल होते, तर सकाळी 9 वाजेच्या सुमारास शिंदेंच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली। सकाळी 10:30च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। दरम्यान सकाळी शिंदेंचं पार्थिव जेव्हा त्यांच्या मूळ गावी शिरगावात पोहोचलं त्यावेळी तिथे शोकाकुल परिस्थिती होती। यावेळी गावकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। काय नेमक्या आज मनामध्ये भावना आहेत? एक शहीद झाले तुमच्या गावातले एक शिंदे असं व्यक्तिमत्व, ज्यांचं कुटुंब गेली अनेक वर्ष पोलीस दलामध्ये आहे। अनेक त्यांचे भाऊ असतील किंवा पुतणे असतील, हे सगळे पोलीस दलामध्ये आहेत। आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, काय नेमकी भावना? विलास तात्या, आम्ही त्यांना नेहमी तात्या म्हणायचो। विलास तात्या हे त्यांचे वडील सुद्धा पोलीस डिपार्टमेंटमध्ये कामाला होते। ते रिटायर पोलीसमध्ये आहेत, म्हणजे आत्ता आहेत, पण त्यांचे आत्ता परिस्थिती म्हणजे बसणे उठण्यासारखी, म्हणजे त्यांची आत्ता परिस्थिती हे आरोग्याचे दृष्टिकोनाने त्यांचं योग्य नाही आहे, म्हणजे त्यांना सहन नाही झालेली ती त्यांच्या आईला आणि त्यांना। नक्कीच हा मोठा धक्का आहे। मात्र आपल्यासोबत त्यांचे जुने सहकारी आहेत, जे वर्गमित्र त्यांना म्हणता येईल। काय नेमकं सांगाल त्यांच्या आठवणींबद्दल? आज तुमचा जवळचा मित्र हरवला। हा 1984 साली पोलीस दलामध्ये लागल्यापासून हा एक निष्कलंक सेवा पार पाडणारा, कर्तव्यदक्ष, मनमिळावू आणि सगळ्यांशी चांगला वागणारा एक व्यक्ती होता। आणि असं असताना सुद्धा की आम्हाला पहिल्यांदा 23 तारखेला ज्या वेळेला ही बातमी मिळाली की त्याच्यावर हल्ला झाला आहे, त्यावेळेला हल्ला झाला हीच धक्कादायक बातमी होती। कारण की अशा चांगल्या व्यक्तीवर किंवा जो कुठल्या प्रकारचे ज्याच्यामध्ये ॲरोगन्सी नाही किंवा तो कोणाला काही बोलणार नाही, अशा व्यक्तीवर हल्ला कसा होऊ शकतो, हा पहिला प्रश्न पडला। पण त्याच्यानंतर असं कळलं की तो ड्युटी बजावत असताना एका मुलाला अडवलं म्हणून त्याच्या भावाला बोलून घेतलं, मग त्याने त्याच्या डोक्यामध्ये रॉड पाठीमागून मारला। तर हा पाठीमागून हा भ्याडपणाचा हल्ला झालेला आहे। आणि असा हल्ला एखाद्या कर्मचाऱ्यावर आणि पोलीस दलामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीवर भ्याडपणाचा हल्ला होणं ही तर खरी फार मोठी लाजिरवाणीची गोष्ट आहे। आणि याला खरं तर पायबंद बसला पाहिजे। आणि आरोपींना अटक केलेली आहे, तुमची काय मागणी आहे? कुठली शिक्षा त्यांना? हां, आरोपींना अटक केलेली आहे, परंतु नुसती अटक करून चालणार नाही। ते मला वाटतं की पोलिसांच्या अति उच्च पदावरच्या अधिकाऱ्यांच्याकडून ह्या सगळ्या
पूर्ण प्रकरणाचा तपास व्हायला हवा आणि तपासामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी राहू नये याची दक्षता घेतली पाहिजे, कारण त्या त्रुटींचाच फायदा घेऊन आरोपी सुटतात आणि त्या आरोपी सुटण्यामुळं पुन्हा आणखीन आरोपी निर्माण होतात आणि त्यांना धाक राहत नाही. तर मला वाटतं की त्यांना कडक शासन व्हावं, कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या दृष्टीने तपास झाला पाहिजे आणि तसा तपास करून त्यांच्यावरती दोषारोपपत्र दाखल झालं पाहिजे आणि मला वाटतं तसं झालं तरच त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली होईल. मोठ्या प्रमाणात शोकाकुल वातावरण आहे आणि अक्षरशः गावकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. विलास शिंदे यांच्या घरातल्या अनेक व्यक्ती या पोलीस दलात होत्या. त्यांनी पोलीस दलात सेवा बजावलेली आहे. याच संदर्भात त्यांचे मित्र दिलीप भोसले यांच्याशी बातचीत केले अमोल कविटकर यांनी. शिरगावच्या शिंदे कुटुंबियांचा पोलीस दलाच्या सेवेतला एक वेगळा वसा होता, कारण अनेक जण त्यांचे कुटुंबातले पोलीस दलामध्ये होते. याचीच माहिती सांगण्यासाठी आपल्या सोबत आहेत विलास शिंदे यांचे वर्गमित्र दिलीप भोसले. काय सांगाल नेमकं, शिंदे कुटुंबियांचा एक वेगळा वसा पोलीस सेवेतला आहे, काय नेमका तो वसा होता? पहिल्यांदा त्याच्या कुटुंबामधले त्याचे जे थोरले चुलते होते शंकर मारुती शिंदे हे पोलीस दलामध्ये होते आणि त्यांच्या सेवेमध्ये सुद्धा त्यांनी धाडशी होते ते आणि दिप्पाड असं व्यक्तिमत्व त्यांचं सुद्धा होतं आणि त्यांनी रंगा बिल्ला या गुंडांना पकडण्यामध्ये त्यांचा फार मोठा हात होता आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांचंसुद्धा असंच प्रकारचं एक हल्ला होऊनच त्यांचं निधन झालं होतं आणि त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा म्हणजे शंकर शिंदेंचा मुलगा एक चेतन शिंदे हा सुद्धा पोलीस दलामध्येच भरती झालेला होता. परंतु त्याचंसुद्धा दुर्दैव असं ह्या कुटुंबाचं की त्याचे वडीलसुद्धा असे हल्ल्यामध्ये गेले होते आणि ह्याचं की ड्युटी बजावत असतानासुद्धा तो आजारी होता. परंतु त्यावेळची बंदोबस्त वगैरे ह्या परिस्थितीमुळं त्यालासुद्धा कामावर हजर राहणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे तो सुद्धा आता आजारी असतानाच ड्युटी बजावत असताना जास्त आजार वाढला आणि त्याच्यामध्ये अचानक 2 दिवसाच्या आजारामध्ये त्याचं निधन झालं. त्याचे एक चुलते होते, दुसरे एक नामदेव मारुती शिंदे, ते एअरफोर्समध्ये भरती झालेले होते आणि एअरफोर्समध्ये वॉरंट ऑफिसर म्हणून या पदावर त्यांनी काम केलेलं होतं. त्यानंतर त्याचे विलास शिंदे यांचे वडील विठ्ठल मारुती शिंदे हे सुद्धा पोलीस दलामध्येच होते आणि बेलडीटी चाळीमध्येच पूर्णपणे त्यांचं आयुष्य गेलेलं आहे आणि त्यांची पूर्ण सेवा निष्कलंकित, या सर्व कुटुंबाची सेवा आहे ती निष्कलंकित होती आणि कुणावरही कसले आरोप झालेले नव्हते आणि आपल्या चुलत्यांचा असा निधन झालेलं असताना सुद्धा त्यांच्या मुलानं तर पोलीस दलामध्ये गेलाच, परंतु त्यांचा हा पुतण्या विलास शिंदे, शहीद विलास शिंदे हा सुद्धा की कुठल्या प्रकाराला न घाबरता त्यानं सुद्धा पोलीस दलामध्ये जाण्याचा म्हणजे आधी 2 जणांचे मृत्यू झाले असताना सुद्धा अशा प्रकारचं धाडस पोलीस दलामध्ये येण्याचं करणं, ही नेमकी प्रेरणा त्यांच्याकडे कुठून होती? ही त्यांच्या कुटुंबाचीच प्रेरणा आहे. त्यांच्या कुटुंबामध्येच त्यांना ह्याचा वारसा मिळालेला होता, कारण त्याच्या चुलत्यांचं जे काय त्यांना मार्गदर्शन होतं, म्हणजे नामदेव शिंदे असतील, शंकर शिंदे असतील आणि त्याचे स्वतःचे वडिलांचं सुद्धा असं होतं की काही झालं असलं तरी बाबा तू सुद्धा ह्या दलामध्ये यायला काही हरकत नाही आणि आपण आता पूर्ण कुटुंब सेवा करतोय, तू सुद्धा सेवा करावीस अशा अपेक्षेमुळे सुद्धा त्यांनी सुद्धा सेवा करण्याचा वसा उचलला होता आणि त्याप्रमाणे तो त्या सेवेत दाखल झाला होता. 1984 साली तो सेवेमध्ये दाखल झाला आणि आज अखेर त्याने इतकी सेवा चांगली केलेली आहे की त्याच्यावर कुठल्या प्रकारचा कुठलाही चेहरा नाही किंवा निष्कलंक अशी त्याची सेवा. अजूनही शिंदे कुटुंबातले लोकांना पोलीस दलामध्ये असेल किंवा सैन्य दलामध्ये असेल याची जायची प्रेरणा नक्कीच मिळत असेल, त्याबद्दल काय सांग? नक्कीच मिळणार, कारण काय की त्याच्या कुटुंबाचा हा वारसा असल्यामुळे त्याचा मुलगा सुद्धा पोलीस दलामध्ये यायला इच्छुकच असेल आणि त्याचं आता तो 23 वर्षाचा असून तो सुद्धा आता ग्रॅज्युएट झालेला आहे. तो एक खाजगी नोकरी करतोय, परंतु त्याला सुद्धा पोलीस दलामध्ये म्हणजे आपल्या शासनानं संधी दिली तर तो सुद्धा दलामध्ये काम करून परत सेवा बजावण्याची सुद्धा हे केले. पण हल्ला झाला म्हणून ते कुटुंब मागं सरणार नाही आहे आणि ह्या भ्याड हल्ल्याच्या असताना सुद्धा त्यांच्या कुटुंबातलं पाठीमागं न सरता तो सुद्धा पुन्हा ह्या सेवेमध्ये दाखल व्हायला इच्छुक असेल असे आम्हाला तरी निश्चित खात्री आहे. नक्कीच विलास शिंदे यांचं कुटुंबीय जे आहे ते कुठल्याही हल्ल्यानं किंवा कुठल्याही बाबीने खचून जाणार नाहीये असं गावकरी सांगतात, कारण गावकऱ्यांसाठी हे शिंदे कुटुंब एक शान आहे आणि हीच शान जपण्याचा प्रयत्न शिंदे कुटुंबियातले प्रत्येक सभासद जो आहे तो करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजून सुद्धा पुढच्या काळामध्ये याच सेवेमध्ये येण्याचा मनोदय जो आहे तो कुटुंबियांचा आहे. त्यामुळं शिंदे कुटुंबियांचा एक अनोखा वारसा या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारी अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, शिरगाव, वाई.